सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. बाळासाहेबांची शिवसेना, शिंदेगड, अक्कलकोट, सोनार हक्क परिषद, सोलापूर जिल्हा, स्वराज्य मित्र, त्याचबरोबर पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमान होत असलेल्या ऐतिहासिक अशा भव्य दिव्य एकशे 11 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा व सत्कार कार्यक्रम या ठिकाणी उद्या दिनांक 18 मे 2025 वार रविवार या दिवशी दुपारी 2:30 वाजता सरजीराव जाधव सभागृह, फतेशेर चौक, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोठ्या दिमागदारपणे भव्य दिव्य अशा कार्यक्रमातून हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. या सन्मान सोहळ्याचं अतिशय नीटनेटकेपणे नियोजन विविध जाती धर्मातील सुवर्णरत्नांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची योग्य अशी समाजभूषण आणि समाजरत्नासाठी निवड करणं हे जिकरीचं काम देखील थोर समाजसेवक आदरणीय चंद्रकांत दादा वेदपाठक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, अर्थातच या त्यांच्यासोबत निवड समितीमध्ये असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांनी समाजभूषण, समाजरत्न यांची निवड करून त्यांचा हा सन्मान, अर्थातच 111 सुवर्णरत्नांचा सन्मान उद्या रविवार या दिवशी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. गेले अनेक दिवस या कार्यक्रमासाठी सातत्यानं समाजाच्या जवळ जाऊन त्यांची माहिती घेणे असेल, विविध जाती धर्मातील माता बहिणी आणि बांधव यांच्या कार्याची माहिती घेण्याचा विषय असेल, हा सातत्यानं आदरणीय चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या माध्यमातून हे अविरतपणे चालू होतं. तो दिवस दूर नाही, उद्याच तो कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या भागातून ज्यांना ज्यांना समाजभूषण असेल, स्वामी समर्थ रत्न पुरस्कार असेल, श्री संत शिरोमणी समाजभूषण पुरस्कार असेल, अशा पुरस्कारांची 111ची यादी पूर्णपणे आदरणीय चंद्रकांतजी दादा वेदपाठक आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. 111 सन्मानार्थीचा सन्मान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपल्या उपस्थितीत उद्या होत आहे. आपली कार्यक्रमाला उपस्थिती असणारच आहे. प्रत्येकाच्या कार्याचा गौरव हा सन्मानपूर्वक व्हावा आणि त्यांच्या पाठीवर कुठंतरी मायेची थाप श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान, वेदपाठक परिवार,
शिवसेना सोनार हक्क परिषद स्वराज्य मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना यांच्या माध्यमातून केला जात आहे। त्याबद्दल खरोखरच अभिनंदनीय बाब आहे। कौतुकास्पद अशी ही अतिशय महत्त्वपूर्ण आपल्या सर्वांसाठी गोष्ट आहे। आपण कुठल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं, खरोखर त्या कार्याचा कुठंतरी सन्मानपूर्वक गौरव आठवणीनं कोणीतरी करत आहे याचा देखील आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आपल्या कार्याचं गुणगान गाणारी माणसं देखील असतात, आहेत आणि असणार। आपण जर चांगलं काम अगदी स्वच्छ भावनेने समाज हिताचं करत असू, ते कार्य प्रेरणादायी असेल, त्या प्रेरणादायी कार्याचा निश्चितच गौरव होत असतो। तोच गौरव उद्या सर्जेराव जाधव सभागृह फतेशीर चौक अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी होत आहे। आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं। मी येत आहे, आपण या। सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य आणि सोनार हक्क परिषद सोलापूर जिल्हा हा कार्यक्रम सोनार हक्क परिषद सोलापूर जिल्हा यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट अक्कलकोट यांच्या माध्यमातून स्वराज्य मित्र, त्याचबरोबर पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना अक्कलकोट, नरहरी महाराज प्रतिष्ठान आणि विशेषतः ज्येष्ठ पत्रकार सोनार हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुक्त चंद्रकांत दादा वेद पाठक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पूर्ण होत आहे। सामाजिक जाणीवेतून आणि अतिशय पोटतिडकीने चंद्रकांत दादा वेद पाठक आणि त्यांची सर्व सोनेरी टीम उद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत। आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी उद्या ते सज्ज आहेत। कार्यक्रम अगदी वेळेवर होणार आहे। कार्यक्रम अगदी 2:30 वाजता सुरुवात होईल। त्या अगोदर आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन आणि त्यानंतर तिथला महाप्रसाद घेऊन आपण साधारण 2 ते 2:15च्या अंदाजामध्ये दरम्यान आपण सभागृहामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आपली लक्षणीय उपस्थिती असलीच पाहिजेत असणार हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो। कार्यक्रम उच्च कोटीचा आहे, भव्य दिव्य आहे। हा कार्यक्रम पुन्हा होणे नव्हे असा दिमागदार सोहळा, मायमाऊलींचा सन्मान, माझ्या बांधवांचा सन्मान, विविध जाती धर्मातील समाज बांधव माता भगिनींचा सन्मान असा कार्यक्रम चंद्रकांत दादा वेद पाठक यांच्या संकल्पनेतून संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला खरोखरच आपली सोनेरी उपस्थिती असणं अपेक्षित आहे आणि असणार हा विश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य, जय नारायण, जय विश्वकर्मा। धन्यवाद। आपलाच सदैव सेवक, संघर्ष यात्री, समाज यात्री राजीभाऊ पंडित रेणापूरकर अतिशय कळकळीची विनंती करून आपण उपस्थित राहावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। आपण उद्या निश्चितच श्री स्वामी समर्थांच्या पुण्य अशा नगरीमध्ये अक्कलकोट या शहरामध्ये
आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकाला निश्चितच भेटूया आणि खऱ्या अर्थानं मी समाजाचा, समाज माझा ही भावना निश्चितच व्यक्त करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.